नमस्कार मित्रांनो, संध्याकाळी आज एक नोटिफिकेशन आलं सारथी या संस्थेतर्फे, सारथी पुणे या संस्थेतर्फे। सारथी अशी एक संस्था आहे जी संस्था महाराष्ट्रातील मराठा विद्यार्थी असतील किंवा मराठा कुणबी या प्रवर्गात येणारे जे विद्यार्थी त्यांना एक स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते। मग ते बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी असतील, एमपीएससी ची तयारी करणारे विद्यार्थी असतील, यूपीएससी असतील किंवा यावेळेस एक नवीन कॅटेगरी ऍड केली त्यांनी, त्या म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची कॅटेगरी। तर या विद्यार्थ्यांना सारथी ही संस्था जी आहे ही स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते, म्हणजेच फ्री कोचिंगची व्यवस्था आणि अराउंड एक 6 महिने तुम्हाला त्या दरम्यान स्टायपेंड, सुरुवातीला 4 महिने होता, एक 6 महिन्याचं प्रपोज आता आहे की 6 महिने ऑलमोस्ट सारथी तुम्हाला ही स्कॉलरशिप प्रोव्हाइड करेल। तर अशाच पद्धतीने एक नवीन नोटिफिकेशन जे आज आलं त्याबद्दल थोडंसं आज डिटेल समजून घेऊया। फॉर्म कसा भरायचा तेही मी तुम्हाला या दरम्यान सांगतो, तयारी कशी करायची, कॉमन डाऊट शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नीट पद्धतीने समजून घ्या। सारथी एक संस्था आहे महाराष्ट्रामध्ये जी मराठा आणि मराठा कुणबी जे विद्यार्थी येतात किंवा मराठा आणि मराठा प्रवर्गामध्ये आणि कुणबी प्रवर्गामध्ये जे विद्यार्थी येतात अशा विद्यार्थ्यांना सारथी ही संस्था स्कॉलरशिप देते। त्यानंतर एक बार्टी नावाची संस्था आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने। तर बार्टी नावाची संस्था जी आहे ही शेड्यूल कास्ट म्हणजे एससी कॅटेगरी मध्ये जे विद्यार्थी येतात अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते। त्यानंतर टीआरटीआय नावाची एक संस्था आहे, टीआरटीआय ही एसटी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत यांना स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते। त्यानंतर महाज्योती जी संस्था आहे, महाज्योती नावाची, या संस्थेच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थी जे आहेत, ओबीसी समाजातले विद्यार्थी यांना स्कॉलरशिप मिळते। आणि अमृत नावाची एक नवीन संस्था जी आहे ही रिसेंटली लॉन्च झाली। ही अमृत नावाच्या संस्थेच्या माध्यमातून जे ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे इतर जे विद्यार्थी आहेत जसं मराठा सोडून किंवा मग ओबीसी एससी एसटी सोडून ओपन मध्ये जे विद्यार्थी असतात, जसं की आपण म्हणू शकतो ब्राह्मण कॅटेगरीतले विद्यार्थी असतील, लिंगायत असेल, वाणी असेल, त्याच्याबद्दल अजून पूर्ण क्लॅरिटी दिलेली आहे, पण या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी जे येतात त्यांच्यासाठी अमृत नावाची संस्था आहे। तर या सर्व संस्था एकत्र करून यांच्यासाठी आता एक नोडल एजन्सी म्हणजे यांच्या बिहाफ मध्ये एक टीआरटीआय नावाची जी संस्था आहे ही या सर्वांना आता लीड करणार असं आपण म्हणूया। म्हणजे या सर्व संस्थांची लीडर कोण तर टीआरटीआय। तर टीआरटीआयच्या मार्फत आता या सगळ्या संस्थांसाठी पूर्ण प्रोसेस जी ही कंप्लीट केले जाणार आहे। आता रिसेंटली जे नोटिफिकेशन आलंय हे सारथीचं आहे। आता जो फॉर्म भरायचा आहे हा तुम्हाला सारथीचा फॉर्म भरायचा आहे। बाकी विद्यार्थ्यांबद्दल लवकरात लवकर नोटिफिकेशन येईल, त्यासाठी आपलं टेलिग्राम आणि युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, सो दॅट पुढचे अपडेट जे हे या संदर्भात तुम्हाला मिळत राहतील। आता समजून घेऊया की सारथीमध्ये म्हणजे सारथी नावाची संस्था आहे पुण्याची, त्यांचा फॉर्म जर भरायचा असेल तर कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील आणि कशा कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। सर्वात पहिले फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही हे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। एक तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ, त्याला स्कॅन करून ठेवा, सिग्नेचर स्कॅन करून ठेवा, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचं मार्क मेमो जे आहे ते स्कॅन करून ठेवा। 100 ते 300 केबीच्या दरम्यान ही जी फाईल आहे स्कॅन केलेली फाईल याची साईज असावी। त्यानंतर तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा रेसिडेन्शियल सर्टिफिकेट आपण जे म्हणतो रहिवासी प्रमाणपत्र जे आहे ते काढून ठेवा, त्यालाही तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे। नसेल त्याच्याऐवजी तुम्ही आधार कार्ड पण सध्या अपलोड केलं तर चालेल। आधार कार्ड फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडनं तुम्हाला अपलोड करायचे। त्यानंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, जर तुमच्याकडे ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण टीसी म्हणतो, त्याच्यावर पण मराठा किंवा मराठा कुणबी लिहिलेलं असतं, किंवा कॅटेगरी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, या तीनपैकी कुठलंही एक। कास्ट व्हॅलिडिटी आणि इन्कम सर्टिफिकेट एक कंपल्सरी नाही म्हणून मी त्याला येलो मध्ये लिहिलंय। तर कास्ट व्हॅलिडिटी आणि इन्कम सर्टिफिकेट असेल नसेल काही फरक पडत नाही, पण हे जे डॉक्युमेंट्स आहेत 1 2 3 4 आणि 5 हे 6 डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरीली स्कॅन करून ठेवायचे, कारण फॉर्म भरताना हे शेवटी तुम्हाला अपलोड करायचे। मग आता फॉर्म कसं भरायचा, फॉर्म भरताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन टाकायची। जसं आपण IBPS चा फॉर्म भरतो सेम टू सेम त्याच पद्धतीने हा फॉर्म सुद्धा आहे। या फॉर्मची ऍप्लिकेशनची प्रोसेस सुद्धा त्याच पद्धतीने IBPS चा जसं इंटरफेस आहे तसंच आहे, कारण यांची परीक्षा सुद्धा IBPS कंडक्ट करणार आहे। त्यामुळे बँकिंगची एक्झिस्टिंग तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा जे नवीन तयारी करणारे विद्यार्थी असतील यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की IBPS च्या पेपर पॅटर्नवरच तुमचा हा पूर्ण पेपर पॅटर्न होणार आहे। त्यानंतर तुम्हाला कुठल्या कॅटेगरीसाठी फॉर्म भरायचा, तुम्हाला UPSC साठी फॉर्म भरायचा आहे की तुम्हाला MPSC साठी फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला स्टाफ सिलेक्शन साठी फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला बँकिंग साठी फॉर्म भरायचा आहे, या 4 पैकी कुठली तरी एक कॅटेगरी जी आहे ही तुम्हाला निवडायची आहे, एक्झाम कॅटेगरी। त्यानंतर 5 सेंटरचे प्रेफरन्सेस विचारतील। जसं तुम्हाला जर एक्झाम द्यायची आहे, ही सीईटी यांची एक्झाम होणार, एक्झामच्या नंतर तुमचं सिलेक्शन होणार, त्याबद्दल मी पुढे प्रोसेस समजून सांगतोच तशी। तर जी एक्झाम द्यायची ते एक्झामची कुठल्या कुठल्या सेंटरवर तुम्हाला एक्झाम द्यायला आवडेल अशी 5 एक्झामचे सेंटरचे प्रेफरन्सेस तुम्हाला द्यायचे। त्यानंतर टीसी आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, तर येस ऑर नो टिक करायचं।
ऍड्रेस टाकायचा, 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे मार्क मेमो आणि डिटेल्स टाकून हा पूर्ण फॉर्म भरायचा. हे झाल्यानंतर मग महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करायची, फॉर्मचा प्रिव्ह्यू करायचा आणि अपलोड करून टाकायचा. अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे, ही कंप्लीट प्रोसेस आहे. आता काही कॉमन डाऊट्स आपण डिस्कस करूया. त्यापूर्वी सगळ्यात पहिला डाऊट जो आहे की हे नेमकं बेनिफिट काय काय, या सारथी स्कॉलरशिपचे बेनिफिट काय काय किंवा इतर विद्यार्थ्यांना याचे बेनिफिट नेमके एक्झॅक्टली कशा कशा पद्धतीने आहेत ते जर समजून घ्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरल्यानंतर पुढे काय होणार, सेकंड प्रोसेस मध्ये तुमची एक्झाम होणार. एक्झाम ज्याला आपण म्हणूया सीईटी म्हणूया. तर ही सीईटी कंडक्ट होईल. सीईटी जेव्हा होईल, या सीईटी मध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातील. ते प्रश्न तुम्ही पास करून यायचे किंवा ती एक्झाम तुम्ही देऊन यायची. जे विद्यार्थी ही सीईटी परीक्षा पास करतील यांना पुढे पुण्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावलं जाईल. जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, मग तुम्हाला एक संस्था निवडायला देतील की तुम्हाला जे कोचिंग घ्यायचंय हे कोचिंग कोणत्या संस्थेतून घ्यायला आवडेल. जसं सारथी एज्युकेशन संभाजीनगर आपली एक संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत जर तुम्हाला कोचिंग घ्यायचं असेल तुम्हाला तिथे सांगायचंय. मग तुम्हाला एक कोचिंग अलॉट होईल, कोचिंग इन्स्टिट्यूट अलॉट होईल. या कोचिंग इन्स्टिट्यूटची पूर्ण फीस जी आहे ही सारथी ही संस्था भरेल. म्हणजे SARTHI पुणे ही सारथी जी संस्था आहे, ही सारथी तुमची संस्था आपल्या सारथी एज्युकेशनला तुमच्या बिहाफ मध्ये फीस देईल. म्हणजे तुम्हाला फीस भरण्याची गरज नाही. सोबत जोपर्यंत तुमची बॅच संपत नाही तोपर्यंत तुम्हाला स्टायपेंड चालू असेल. आता मागे जे स्टायपेंड मिळायचं 8,000 रुपये पर मंथ, असे गुणिले 4 महिने स्टायपेंड मिळायचं. असं म्हणतात की यावेळेस 6 महिन्याचं स्टायपेंड होणार आहे. अजून त्याबद्दल तेवढी क्लॅरिटी नाही. जसं क्लॅरिटी आली तशी आम्ही डेफिनेटली तुमच्यापर्यंत अपडेट देऊयाच. ठीक आहे. तर 8,000 रुपये पर मंथ या हिशोबाने आपण आता सध्या अज्युम करूया गुणिले 4 महिने. म्हणजे हे जे पैसे आहेत हे तुमच्या अकाउंटला येतात, तुमच्या स्वतःच्या अकाउंटला येतात. तर हा या संस्थेचा बेनिफिट आहे. म्हणजे जी तुम्ही एक्झामचे फॉर्म भरणारे जी सीईटी देणार आहे, एक्झामची सीईटी दिल्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला हे बेनिफिट जे आहेत हे सारथी संस्थेच्या माध्यमातून देण्यात येतील. असेच बेनिफिट जे आहेत हे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना, ओबीसी कॅटेगरीतले विद्यार्थी जे महाज्योतीसाठी अप्लाय करतील, त्यानंतर SC ST कॅटेगरी मधले विद्यार्थी असतील किंवा ओपन कॅटेगरी मधले विद्यार्थी असतील, ज्या त्या रिस्पेक्टिव्ह संस्थेच्या अंतर्गतचे जे फॉर्म आहेत हे लवकरच चालू होतील. त्या संदर्भात पण आम्ही लवकरच तुम्हाला अपडेट देऊया. ठीक आहे. आता 1 बाय 1 आपण डाऊट घेऊया की नेमके काय काय डाऊट्स तुम्हाला येऊ शकतात. काही लोकांनी यापूर्वी फॉर्म भरला होता बघा, मार्च मध्ये याचे फॉर्म आले होते. तसं तर डिसेंबर मध्ये आले होते. मग डेट एक्सटेंड होऊन फेब्रुवारी मार्च पर्यंत लास्ट डेट एक्सटेंड झाली. तर अगोदर फॉर्म भरला आहे तर परत फॉर्म भरावा लागेल का? हो. जर तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला परत फॉर्म भरावा लागेल, कारण ती सगळी प्रोसेस जी आहे ही थोडी कॅन्सल झाली. आता ही कंप्लीट नवीन प्रोसेस आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता अगोदर सारथीचा त्यांना पुन्हा फॉर्म भरायचा आहे. अंडर ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतात किंवा फॉर्म भरू शकतात का? नाही. तुमचं ग्रॅज्युएशन 19 जून 2024 पर्यंत पूर्ण फायनल रिझल्ट लागलेला असेल तर आणि तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. अदरवाईज तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. ते 19 जून 2024 पर्यंत तुमचा रिझल्ट हा फायनल तुमच्या हातात असला पाहिजे. मी 3rd इयरला आहे, मी 2nd इयरला आहे, मी 4th इयरला आहे, फॉर्म भरू का? नाही. तुम्हाला नियमाने फॉर्म भरता येणार नाही. लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तर 3 जुलै 2024 पर्यंत हा फॉर्म तुम्हाला अप्लाय करता येईल किंवा भरता येईल. एक्झाम पॅटर्न कसा असतो? क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेसचा थोडाफार छोटा पार्ट असतो. अराउंड 25 क्वेश्चन, 100 मार्कांची परीक्षा होते. पेपरची डिफिकल्टी लेवल इझी असते एकदम, कारण ही एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. ही काय ऍक्च्युअल एक्झाम नाही, एंट्रन्स एक्झाम आहे. इझी एकदम डिफिकल्टी लेवल असते. या संदर्भात आपल्याला जे गायडन्स करायचंय म्हणजे परीक्षेची तयारी कशी करावी यासाठी आपण काय करतोय की सारथी एज्युकेशन तर्फे, सारथी एज्युकेशन संभाजीनगर नावाची आपली कोचिंग संस्था आहे, या संस्थेतर्फे आपण एक फ्री बॅच, गायडन्स बॅच जी ही मुलांना अलॉट करून दिली आहे. कुठं? सारथी एज्युकेशनच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन, मोबाईल ऍप्लिकेशनवर. मग तुम्हाला काय करायचंय, ज्या ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची आहे आणि या परीक्षेची तयारी करण्यासाठी फ्री बॅच पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे सारथी एज्युकेशन संभाजीनगर किंवा सारथी एज्युकेशन नावाचं, SAARTH आहे सारथी एज्युकेशन नावाचं, तर त्या सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर जायचं. तिथे गुगल फॉर्मची लिंक दिली किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला गुगल फॉर्म दिसते, ची लिंक दिसते किंवा कमेंट बॉक्समध्ये पण तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक आहे. त्या लिंकवर जायचं, गुगल फॉर्म भरायचा, माहिती भरायची आणि सारथी एज्युकेशनचं ऍप डाउनलोड करायचं. सारथी एज्युकेशनचं ऍप तुम्ही डाउनलोड केलं की तुम्हाला माय कोर्सेस मध्ये सारथी एज्युकेशन SAARTH आहे, सारथी एज्युकेशन नावाचं ऍप डाउनलोड करायचं. या ठिकाणी तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक दिसेल, काय म्हणतात कोर्सेस दिसेल. कोर्सेस, या कोर्सेस मध्ये अशा पद्धतीने युजर इंटरफेस दिसेल आणि ते
माय कोर्सेस नावाचं ऑप्शन येईल पहिल्या पेजवर. आता आपला मोबाईल ज्या पद्धतीने असतो, इथे तुम्ही गुगल